अ, अनेक प्रकल्प जे सहजासहजी शक्य वाटतच नव्हते, ते पूर्णत्वाला येताना पाहायला मिळत आहे आणि ते अत्यंत म्हणजे 8 ते 9 वर्षाच्या टप्प्यामध्ये पूर्णत्वाला येताना पाहायला मिळत आहे. सर, या पूर्ण बाबीमध्ये आपण विकास मुंबई परिसराचा होतोय, पण मुंबई ज्या कोकणाशी कनेक्टेड आहे, त्या कोकणाशी असलेलं आपलं नातं जे आहे, ते आपण रस्त्याच्या मार्गाने योग्य पद्धतीने जोडू शकलो नाही. ही एक खंत मराठी माणसाच्या मनामध्ये, नेत्यांच्या मनामध्ये आहे. आपण कोकणासाठी कोस्टल वेचं प्लॅनिंग केलं आहे, तर ते कशा स्वरूपाचं आहे आणि त्यात काय प्रगती आहे? MSRTCकडे हा सागरी मार्ग जो आहे, जो रेवसपासून सुरू होतो, रेवस रेडी ज्याला म्हणतो, हा 532 किलोमीटरचा सागरी मार्ग आहे. त्याचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन MSRTC करत आहे. आता या ठिकाणी हा 532 किलोमीटरचा जो मार्ग आहे, या ठिकाणी 9 ठिकाणी अशा क्रिक्स आहेत, म्हणजे 9 ठिकाणी अशा खाड्या आहेत ज्यामुळे थ्रू कनेक्टिव्हिटी नाही आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता जर त्या रस्त्याने जायचं असेल तर खाडी पार करून जावं लागतं. बऱ्याच ठिकाणी ते रोरो सेवेचा वापर करून लोकांना गाड्या घेऊन पलीकडे जावं लागते आणि तसा प्रवास करावा लागतो. तसा प्रवास करणं थ्रूआउट या रस्त्यावरती ते पॉसिबल होत नाही. म्हणून शासनाने निर्णय घेतला आहे की या 9 खाड्यावरती पहिल्यांदा पुलाचे बांधकाम करूया आणि त्या 9 पैकी 7 पुलाची कामं प्रत्यक्ष सुरू झाली आहेत आता. आणि येणाऱ्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये हे 7ही पुलं बांधून पूर्ण होतील. 2 पुलामध्ये, म्हणजे एक दाभोळचा पूल आहे आणि एक काळबादेवीचा पूल आहे, त्या ठिकाणी काही लोकल इश्यूज आहेत अलाइनमेंटचे आणि त्यामुळे ते थोडं मागे पडलं आहे, पण त्याचे पण इश्यूज लवकर सुटतील आणि तेही एक येणाऱ्या 4 ते 5 महिन्यामध्ये ती पण कामं सुरू होतील. म्हणजे एकंदरीत 9 पुलाची कामं जेव्हा पूर्ण होतील तेव्हा ती थ्रू कनेक्टिव्हिटी, रेवसपासून रेड्डीपर्यंतची थ्रू कनेक्टिव्हिटी होती आणि हे अलॉंग द कोस्ट आहे हा रस्ता. म्हणजे जास्तीत जास्त 10 किलोमीटर ते 2 किलोमीटर अशा पद्धतीने हा रेवसपासून रेड्डीपर्यंत ट्रॅव्हल करतो. आणि जेव्हा पुलाची कामं पूर्ण होतील त्यानंतर आता हा रस्ता काही ठिकाणी 1 लेनचा आहे, सिंगल लेन, काही ठिकाणी 1.5 लेन आहे, काही ठिकाणी 2 लेन आहे. तर हा सुरुवातीचा जो पोर्शन आहे रेवसपासून ते मुरुडपर्यंतचा, एक 80 किलोमीटरचा जो टप्पा आहे तो आमचा 4 लेन करायचा विचार आहे. आणि मुरुडच्या पुढे थ्रूआउट रेड्डीपर्यंत हा 10 मीटर वाईड असा, म्हणजे 2 लेन विथ पेव्हड साईड शोल्डर असा करायचा आमचा विचार आहे. पुलाची कामं पूर्ण झाल्यानंतर ती कामं आम्ही टप्प्याटप्प्याने करू. या ठिकाणी 92 असे प्लेसेस आहेत, टुरिस्ट प्लेसेस अलॉंग द, म्हणजे हा कोस्ट साईड. तर 92 टुरिस्ट प्लेसेसची कनेक्टिव्हिटी पण आम्ही डेव्हलप करणार आहे. आणि 33 असे विलेजेस आहेत की सध्या हा रस्ता जो आहे तो 33 विलेजेसमधून हा मधून जातो, त्यामुळे त्याला रुंदीकरणाला वाव नसल्यामुळे 33 ठिकाणी आम्ही बायपासचं पण प्लॅन करतो आहे. म्हणजे एकंदरीत हा थ्रूआउट महामार्ग हा मार्ग जेव्हा पूर्ण होईल, कोस्टल मार्ग, तेव्हा हा कोकणवासीच्या दृष्टीने गेम चेंजर ठरणार आहे. पर्यटन मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल या ठिकाणी, कारण या ठिकाणचे बरेचसे आपण जेव्हा बीच पाहतो, ते बीच खूप चांगले, गोव्यापेक्षा चांगले बीच आहेत आणि पर्यटनाला निश्चित वाव मिळेल आणि कोकणाचा विकास होईल.